प्रभू श्री ख्रिस्ताच्या महान प्रीतीत सर्वांना सलाम. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की आज फेलोशिप चर्च ओझर यांच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त इथे एकत्र येण्याची आपल्या सर्वांना परमेश्वराने ही सुंदर संधी दिली. विशेष करून मंडळीचे अध्यक्ष रेव्हरंड तेलगोडे बाळासाहेब आणि त्याचप्रमाणे त्यांच्या अध्यक्षतेखाली बरीच वर्ष म्हणजे मी माझ्या वडिलांबरोबर लहानपणी यायचे तेव्हापासून मी पाहते की त्यांच्या एक सक्षम त्यांच्या नेतृत्वाखाली आज बरीच वर्ष ही मंडळी कार्यरत आहे आणि परमेश्वराच्या प्रीतीमध्ये टिकून आहे. म्हणून आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि सन्माननीय बाळासाहेब आपल्याला आणि संपूर्ण मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रीतीत या 54व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. हक्क आहे याचं पुस्तक दुसरा अध्याय आणि 9व्या वचनाप्रमाणे जसं बाळासाहेबांनी सुंदर साक्ष मंडळीसाठी सुरुवातीला दिली, या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आणि जसं बाळासाहेबांनी म्हटलं, येणाऱ्या दिवसांमध्ये या मंडळीचं या मंदिराचं वैभव परमेश्वर नक्की वाढवेल, या स्थळाला तो शांती देईल आणि राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण होण्यासाठी तुम्हाला तो आशीर्वादित करेल. या वचनाने आज मी तुम्हाला प्रभू येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करते. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया आजच्या या सुंदर वेळेबद्दल, जेव्हा आपण परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि बरेच कार्यक्रम आहेत. पण बाळासाहेबांनी अगदी आवर्जून सांगितलं की पहिलं स्थान वचनाला, भक्तीला आणि त्यानंतर बाकीचा कार्यक्रम. खूप सुंदर ही योजना आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि म्हणून आज आपण इथे वचन ऐकण्यासाठी एकत्र आलेलो असताना परमेश्वराचं वचन आपल्यासाठी आत्मा आणि जीवन आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र, याचं सर्व सामर्थ्यशाली नाव त्याची आपण आज इथे घोषणा करत असताना आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये इथे एकत्र जमलेलो असताना प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि आज त्याचं वचन गाजवलं जात असताना अप्पा पिता स्वतः आपला हात लांब करून त्याच्या वचनाचं समर्थन करणारे या विश्वासाने आपण इथे बसूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चिन्ह, चमत्कार आणि अद्भुत कृत्य घडून येणारे, आज प्रत्येक समस्या सुटणारे, प्रत्येक बंधन तुटणारे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणारे आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक मोठ्या सामर्थ्याने हो. ज्या कार्यासाठी, ज्या सेवेसाठी, ज्या उत्तम योजनेसाठी परमेश्वराने आपल्याला नेमून निवडून वेगळं करून इथपर्यंत आणलेले आहे, त्याची महान सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. म्हणून आपण वचन ऐकण्यासाठी परमेश्वराच्या चरणाजवळ स्वतःला समर्पित करू. आपण प्रार्थना करू. आप्पा तुला धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू त्या ठिकाणी ओतलेलेस. तुझी दया सनातन आहे, तू चांगला परमेश्वर आहे, तुमचा स्वर्गीय प्रेमळ पिता आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या सकाळच्या वेळेस आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझ्या पवित्र वचनातून तुमच्याशी बोल. आप्पा पिता धन्यवाद देतो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, धन्यवाद देतो पवित्र आत्म्याबद्दल, धन्यवाद देतो तुझ्या पवित्र जिवंत लिखित वचनाबद्दल. प्रभू येशू आज तुमचं मन उघड. पवित्र आत्म्या आम्ही पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून राहतो. तो आम्हाला आप्पा पित्याची आणि प्रभू येशूची अधिक ओळख करून दे. तो आम्हाला पूर्ण सत्यात नाही आणि आप्पा पित्या तुझ्या पवित्र आत्म्याने आमच्या जीवनामध्ये कार्यसिद्धी होत असताना, आज आम्ही तुला समर्पित होत असताना तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आणि विश्वासाप्रमाणे कृती करण्यास तुझी कृपा तू आम्हाला पुरवून दे. पुन्हा एकवार आम्हाला सर्वांना तुझ्या चरणाजवळ समर्पित करून तारणाऱ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विनंती केली म्हणून होय, आमेन. आज आपल्या मंदिराचा वर्धापन दिन आहे आणि आपण आल्यापासून जी सुंदर भजनं ऐकली, भजनी मंडळाचं खरोखर अभिनंदन. परमेश्वराच्या स्तुतीसाठी तुम्ही खूप सुंदर कार्य करत आहात आणि या सुंदर गाण्यांमधून आपण बरेच शास्त्रपाठ ऐकले आणि मुख्यत्वे करून जो विषय पुन्हा पुन्हा समोर येत होता तो होता मंदिराचं शुद्धीकरण, की प्रभू येशू ख्रिस्ताने मंदिराचं शुद्धीकरण केलं. आणि जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये मंदिर हा शब्द बघतो तेव्हा परमेश्वराचं मंदिर हा शब्द 3 वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो.
याचा पहिला अर्थ की जो आपण पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून वाचला की शलोमोनाने बांधलेलं मंदिर परमेश्वराचं मंदिर किंवा जिथे आपण एकत्र येत आहोत ती ठिकाण किंवा ती जागा या अर्थाने मंदिर हा शब्द वापरलेला आहे की ज्याला आपण भौतिक ठिकाण किंवा एक जागा असं म्हणू शकतो. त्यानंतर आपण बघतो की परमेश्वराचं वचन आपल्याला करंथीकरास पहिलं पत्र 3रा अध्याय आणि 16वं वचन आणि 6वा अध्याय 19व्या वचनामध्ये सांगतं की तुम्ही जिवंत देवाचं पवित्र मंदिर आहात, की जे तुमच्या कार्यक्रम पत्रिकेच्या टायटल मध्ये ते वचन होतं की तुम्ही जिवंत देवाचं पवित्र मंदिर आहात आणि जिवंत देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. याचा अर्थ प्रत्येक विश्वासणारा पुरुष आणि स्त्री हे जिवंत देवाचं मंदिर आहे. जो आपण शुभवर्तमान वाचलं त्याच्यामध्ये भौतिक मंदिराचा उल्लेख केलेला आहे. जे आपण पत्र वाचलं त्याच्यामध्ये जे विश्वासणारे त्यांना जिवंत धोंड्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्तांचे मंदिर म्हणून रचले जातात असा उल्लेख आलेला आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपण प्रत्येक जण जिवंत देवाचं पवित्र मंदिर आहोत आणि जिवंत देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो. आणि त्याचप्रमाणे जर आपण अजून एक वचन वाचलं पेत्राचं इफिसकरास पत्र 2रा अध्याय आणि 21वं वचन, इफिसकरास पत्र 2रा अध्याय आणि 21वं वचन, त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली जात असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. आणि इथे पाऊल म्हणते की तुम्ही जे विश्वासणारे सगळेजण एकत्र येत आहात. आपण बघितलं की आपण प्रत्येक जण जिवंत देवाचं पवित्र मंदिर आहोत वैयक्तिकरित्या, पण जेव्हा आपण सगळेच जण एकत्र येत आहोत जी परमेश्वराची मंडळी आहे ख्रिस्ताचे जे विश्वासणारे ते जेव्हा अशा प्रकारे एकत्र येत आहेत तेव्हा आपण सगळेजण मिळून जी मंडळी आहोत त्याला देखील पवित्र शास्त्र देवाचं मंदिर हा शब्द वापरतो. हे शब्दाचा अर्थ आपल्याला कळले. आपण शिकत आहोत की मंदिर हा शब्द 3 अर्थाने पवित्र शास्त्रामध्ये आलेला आहे. एक भौतिक जागा, दुसरा आपण प्रत्येक जण विश्वासणारे आणि तिसरं जेव्हा आपण सर्व जण एकत्र येत आहोत तेव्हा आपण परमेश्वराचं मंदिर होतो. आणि आपण जेव्हा मंदिर हा विषय हाताळतो तेव्हा आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतं की मंदिरामध्ये काय होतं, उपासना होते. बरोबर, मंदिरामध्ये आपण उपासनेसाठी येतो आणि भक्तीसाठी येतो, परमेश्वराची आराधना करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येतो. आणि आपण बघतो की योहानकृत शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं शमरोनी स्त्री बरोबर असलेलं एक संभाषण आपल्याला पाहायला मिळतं. आणि या संभाषणामध्ये आपल्याला उपासना हा शब्द पाहायला मिळतो. बरंच मोठं संभाषण आहे, आपण पुष्कळ वेळा ते ऐकलेलं असेल, त्याच्यावर आपण संदेश ऐकलेले असतील, आपण त्या डिटेल्स मध्ये आज जाणार नाहीये. पण आपण बघतो की जेव्हा शमरोनी स्त्रीच्या भूतकाळातील जीवनाबद्दल प्रभू येशू ख्रिस्त तिच्याशी बोललेला आहे तेव्हा तिला समजलेलं आहे की हा कोणी साधारण व्यक्ती नाहीये, तर हा एक संदेष्टा आहे. आणि म्हणून मग शमरोनी स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताला विचारते 20व्या वचनामध्ये, योहानकृत शुभवर्तमान 4था अध्याय आणि त्याचं 20वं वचन आपल्याला पाहायला मिळतं, आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेम येते. आता शमरोनी स्त्री त्याला काही प्रश्न विचारते प्रभू येशूला आणि त्याच्यामध्ये ती प्रश्न विचारते की आम्ही उपासना कुठं करावी. आमचे पूर्वज या ठिकाणी करत होते, शमरोनात उपासना करत होते, पण तुम्ही म्हणता की ती यरुशलेमेत उपासना केली पाहिजे. तर ती प्रभू येशूला प्रश्न विचारते संदेष्टा म्हणून की उपासना कुठं केली पाहिजे. आपण बघितलं की उपासना मंदिरात केली पाहिजे, स्थळाबद्दल ते बोलतात. आणि आता ही स्त्री प्रश्न विचारते की उपासना कुठं केली पाहिजे. तेव्हा 21व्या प्रश्नामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तिला उत्तर देतोय. येशू तिला म्हणाला, बाई तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही, अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगतोय की उपासनेचं स्थळ महत्वाचं नाही. देवाच्या प्रिय लेकरांनो, प्रभू येशूच्या शरीरामध्ये आज भांडणं उपासनेच्या स्थळावरून आहेत. आणि आपण सगळ्याच मंडळांमध्ये बघतो की उपासना कुठं करावी यासाठी बरेच प्रश्न आहेत. पण प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनाद्वारे आपल्याला सांगतोय की उपासनेचं स्थळ महत्वाचं नाहीये, उपासनेचं स्थळ महत्वाचं नाहीये, तर त्यापेक्षा काय महत्वाचं आहे प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगतो. आणि पुढे वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतं
22व्या वचनामध्ये तो म्हणतो, तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे. आणि इथे दोन महत्वाच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त शमरोनी स्त्रीला सांगतोय की कुठे उपासना करावी हे महत्वाचं नाहीये. अशी वेळ येणार आहे की तुम्ही इकडे उपासना करणार नाही, यरूशलेमेत उपासना करणार नाही. उपासनेचं स्थळ महत्वाचं नाहीये, तर काय महत्वाचं आहे की तुम्ही कुणाची उपासना करत आहात ते ओळखणं. प्रभू येशू तिला म्हणाला, तुम्ही ज्याला ओळखत नाही त्याची उपासना तुम्ही करता, आम्ही ज्याला ओळखतो त्याची उपासना आम्ही करतो. आणि प्रभू येशू म्हणतो की हे महत्वाचं आहे की तुम्ही कुणाची उपासना करत आहात त्याला तुम्ही ओळखावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो तारणाविषयी तिला सांगतोय की उपासना तेव्हाच फलदायी आहे जर तारण झालेलं आहे. तर जर तारणाचा अनुभव नाहीये आणि उपासनेचे मोठे मोठे स्थळ जरी उभारलेले असते आणि लोकांची कितीही गर्दी तिथं जमलेली असेल तर ती उपासना होणार नाही. आणि म्हणून प्रभू येशू तिला म्हणतो की तारण यहुद्यातूनच आहे, तारणाकडे तो तिचं लक्ष वळवतोय आणि तो तिला सांगतोय की तुम्ही कुणाची उपासना करता हे ओळखणं आणि ती जी उपासना आहे ते तारण प्राप्त होऊन ती उपासना करणं हे फार महत्वाचं आहे. हे महत्वाचे दोन शब्द प्रभू येशू इथे वापरतो की उपासना कुणाची करत आहोत त्याची ओळख होणं आणि तारण प्राप्त होणं. पुढे 23व्या वचनामध्ये तो म्हणतो, तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. आणि या वचनामध्ये आपण बघतो की आत्म्याने आणि खरेपणाने पित्याची उपासना करतो. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, कारण आपले उपासक असे असावे तशी पित्याची इच्छा आहे. इथे प्रभू येशू ख्रिस्ताने एकाच वचनामध्ये दोन वेळा पिता हा शब्द वापरलेला. म्हणजे तो शमरोनी स्त्रीला सांगतोय की तुम्ही ज्याची उपासना करत आहात त्याला तुम्ही ओळखावं. आणि आता तो सांगतोय की त्या परमेश्वराला तुम्ही काय म्हणून ओळखावं हे महत्वाचं आहे. जिवंत देवाची, नियमशास्त्राच्या देवाची ते उपासना करत होते, पण आता तोच निर्माण करता परमेश्वर हा तुमचा पिता आहे असं तुम्ही त्याला ओळखावं हे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. आणि एकाच वचनामध्ये दोन वेळा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पित्याची इच्छा अशी आहे की आपले उपासक कसे असावे, आत्म्याने आणि खरेपणाने पित्याची उपासना करावी. देवाचा हा शब्द प्रभू येशू वापरत नाही तर पित्याचा हा शब्द वापरतोय. म्हणजे आपण परमेश्वराला आपला स्वर्गीय प्रेमळ पिता म्हणून ओळखणं ही पहिली महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट तो सांगत आहे की त्या पित्याची इच्छा काय आहे. तर पित्याची इच्छा आहे की आत्म्याने आणि खरेपणाने आपण त्याची उपासना करावी. प्रभू येशूने सुरुवातीला सांगितले की उपासना कुठे करावी हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही उपासना कुणाची करत आहात हे ओळखणं, त्याला ओळखणं महत्वाचं आहे, त्याला तुम्ही पिता म्हणून ओळखणं महत्वाचं आहे. आणि पुढे प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की त्या पित्याला ओळखून त्याची उपासना तुम्ही करत असताना ती कशी करायची, आत्म्याने आणि खरेपणाने. आता हे कसं आत्म्याने आणि खरेपणाने आपण पुढे बघणार आहोत. पण हे सर्व ऐकल्यावर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा 24व्या वचनामध्ये हे रिपीट करतो. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा पुन्हा तेच शब्द वापरतोय, पुन्हा पुन्हा तिला ते समजावून सांगतोय, तेव्हा तिथे काहीतरी खूप महत्वाचं असं तो सांगतोय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. 24व्या वचनामध्ये प्रभू येशू म्हणतो, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आता परमेश्वराचं स्वरूप त्या स्त्रीला समजून सांगत असताना दोन महत्वाच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त सांगतोय. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्याला पिता म्हणून ओळखावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तो तिथे सांगत आहे की देव आत्मा आहे. परमेश्वराचं स्वरूप तो समजावून सांगतोय तिला की तुम्ही त्याला ओळखावं, ज्याची उपासना तुम्ही करत आहात त्याला तुम्ही ओळखावं, त्याला तुम्ही पिता म्हणून ओळखावं आणि त्याचं स्वरूप तुम्ही ओळखावं की तो परमेश्वर, तो देव हा आत्मा आहे. आणि पुन्हा एकदा तो हे सांगतो की त्याची उपासना तुम्ही आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. आता प्रभू येशू ख्रिस्त इतकं डिटेल तिला सगळं सांगते उपासनेबद्दल. आणि मग आता पुढे ती काय प्रतिसाद देते 25व्या वचनामध्ये म्हणते, ती स्त्री त्याला म्हणाली, मशीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे, तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. तिला महत्व पटलेले ह्या गोष्टींचं की खरोखर उपासनाचं स्थळ महत्वाचं नाहीये,
पण त्या पित्याची ओळख करून देणं, त्या पित्याला ओळखणं, त्या जिवंत देवाला ओळखणं हे आम्हाला शक्य नाहीये. तर आम्हाला कोण सांगणार आहे समजून? मसीहा आम्हाला समजावून सांगणार आहे. आणि तिने मसीहाबद्दलची तिची अपेक्षा बोलून दाखवलेली. जसं सुंदर गाणं सुरुवातीलाच म्हटलं की पेत्रजी म्हणाला प्रभू येशूला की प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचनं आपणाजवळ आहे. त्या वचनावर आधारित आपण गीत ऐकलं सुरुवातीलाच. आणि त्याचप्रमाणे आता ही जी शमरोनी स्त्री आहे ती पण प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणते की आम्हाला ह्या गोष्टी आता समजत नाहीये, पण जेव्हा मसीहा म्हणजे ख्रिस्त येईल तेव्हा तो आम्हाला ह्या गोष्टी समजावून सांगेल. आणि तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की आता वाट पाहणं संपलेलं आहे, आता अधिक वाट पाहावी लागणार नाही. येशू तिला म्हणाला, जो तुझ्या बरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याची तू वाट बघत आहेस की तो येऊन तुला सर्व गोष्टी समजावून सांगेल, तो मसीहा मीच आहे, तो ख्रिस्त मीच आहे. तुम्हाला पित्याची ओळख करून देणारा, पित्याची प्रीती प्रगट करणारा, परमेश्वराची पिता म्हणून ओळख करून देणारा मसीहा ज्याची तुम्ही वाट बघत आहात तो मीच आहे. आणि तीच ओळख करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. अगदी लहानपणापासून आपल्याला असं शिकवलं जातं की प्रभू येशू ख्रिस्त पापांची क्षमा करण्यासाठी देह धारण करून या जगात आला. आणि मग आपण आयुष्यभर हेच म्हणत राहतो की प्रभू येशू ख्रिस्त पापांसाठी आला, प्रभू येशू ख्रिस्त पापांच्या क्षमेसाठी मरण पावला. अगदी बरोबर आहे, याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. पण आपल्याला या पलीकडे पवित्र शास्त्रातून अभ्यास करून हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त पापासाठी नाही तर आपल्यासाठी आला. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी या जगात आला. प्रभू येशू ख्रिस्त पापामुळे या जगात आला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त प्रीतीमुळे या जगात आला. देवाची प्रीती प्रगट करण्यासाठी या जगात आला. आणि म्हणून योहान 3:16 मध्ये म्हटलेले, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. देवाची प्रीती प्रगट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. त्याच्यामध्ये पापांची क्षमा होणं हे महत्वाचं होतं, कारण परमेश्वराने मानवाला निर्माणच अशासाठी केलं होतं की मानवाने देवाच्या सहभागितेमध्ये राहावं, देवाच्या पवित्रतेमध्ये राहावं, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जीवनामध्ये राहावं. आणि या सर्व गोष्टीतून दूर होण्यासाठी पाप हे कारण झालं. आणि ते पाप हे कारण नष्ट करण्यासाठी नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त आला. पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे की आपल्याला पुन्हा पित्याच्या सहभागीत घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. जे एदेन बागेत परमेश्वर पित्याशी आपलं नातं तुटलेलं होतं ते नातं पुन्हा जोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि पित्याची पुन्हा एक बार आपल्याला ओळख करून देण्यासाठी तो आला. की जसं तो शमरोनी स्त्रीला आता ओळख करून देते की मीच मसीहा आहे आणि मी तुला पित्याची ओळख करून देते. योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 18 वचन सांगतं की देवाला कोणी कधीही पाहिलं नाही, पण जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या ओराशी असतो त्याने त्याला प्रगट केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याला प्रगट केलं. इब्रिकरास पत्र 1 अध्याय 1 आणि 2 वचन सांगतं की प्राचीन काळी देव अंशांशाने आणि प्रकारांनी आपल्या संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला, पण या काळाच्या समाप्तीस तो आपल्या पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोललेला आहे. आणि योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 14 वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की शब्द देही झाला आणि त्याने आपल्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून जन्मलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असेल, अनुग्रह आणि सत्य यांनी परिपूर्ण होते. आणि अशा प्रकारे पित्याला प्रगट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आणि सेवा कार्य बघतो तेव्हा आपल्याला वारंवार हे पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने देवाला आपला पिता म्हणून संबोधलेलं. आणि हे आपल्याला कशावरून कळतं? कारण प्रभू येशू ख्रिस्तावर जो दोषारोप लावण्यात आला होता त्यातला मुख्य दोषारोप पण हाच होता की हा देवाला आपला पिता म्हणवतो आणि त्याद्वारे तो स्वतःला देवासारखं करत. आणि हे ब्लास्फेमी किंवा हा दोषारोप, हा दुर्भाषण केल्याचा दोषारोप त्याच्यावर लावण्यात आलेला होता. पण प्रभू येशू ख्रिस्त हेच प्रगट करण्यासाठी आला होता की देव प्रीती आहे, देव प्रीती आहे आणि परमेश्वराची प्रीती प्रगट करण्यासाठी तो आला. पुढे आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये बघतो. प्रेषितांची कृत्ये 10 अध्याय आणि 38 वचनामध्ये म्हटलेले आहे
की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि त्याला देवाने पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? तो लोकांना भस्म करत फिरला का? परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. त्याला सामर्थ्याचा अभिषेक झाल्यावर तो लोकांना भस्म करत होता का? तो लोकांना दोष देत फिरला का? तो लोकांना पापांची शिक्षा करत फिरला का? मरणदंड देत फिरला का? जेव्हा त्या व्यभिचारी स्त्रीला त्याच्याकडे आणण्यात आलं, प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू येशू म्हणाला की तुमच्यापैकी ज्या कोणी कधीच पाप केलं नसेल त्यांनी पहिला दगड टाका. कोण होता तो ज्यांनी कधीच पाप केलं नव्हतं? तो स्वतः होता. तो असं म्हणाला का की मीच पहिला दगड टाकू शकतो? आणा दगड. कशाला? दगड एक शब्द बोलतो आणि अग्नी पाठवून तिला जाळून टाकतो, असं म्हणाला का प्रभू येशू? नाही, कारण तो त्याच्यासाठी आलेलाच नव्हता. तो न्याय निवाडा करण्यासाठी आलेलाच नाही, तर तो देवाची प्रीती प्रगट करण्यासाठी आला. आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू या जगात होता तेव्हा तो देवाची प्रीती प्रगट करत होता, देवाचं सामर्थ्य प्रगट करत होता. तो आंधळ्यांना डोळे देत होता, लंगड्यांना चालायला लावत होता, मुके बोलत होते, बहिरे ऐकत होते. एवढंच नाही तर परमेश्वराच्या प्रीतीचं सामर्थ्य इतक्या महान रीतीने प्रगट करत होता की मेलेले सुद्धा जिवंत होत होते. सैतानाच्या बंधनात असलेले बंध मुक्त होत होते आणि तो देवाच्या राज्याची घोषणा करत होता. देवाचं राज्य कसं आहे हे तो दाखवत होता. तरी पण आपल्यापैकी पुष्कळांना वाटतं की काही आजार झाला तर परमेश्वर माझी परीक्षा बघतो, काही अडचण आली, समस्या आली तर परमेश्वराने माझ्यावर आणली. देवबापाची माझ्यासाठी कदाचित इच्छाही असेल आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होतो. ज्ञानाचा अभाव म्हणजे काय? सगळेच डॉक्टर इंजिनियर नाही म्हणून ज्ञानाचा अभाव आहे का? नाही. हे जगिक ज्ञानाबद्दल नाही म्हणले. जगिक ज्ञान महत्वाचंच आहे, म्हणूनच आपण शिकतो, आपण शाळेत जातो, आपण लेकरांना शाळेत पाठवतो. आपल्या बुद्धीचा विकास होणं फार गरजेचं आहे. पण ह्या ज्या गोष्टी प्रभू येशू सांगतो ह्या आत्म्याच्या गोष्टी की ज्या आपल्याला आपल्या बुद्धीने समजणार नाही, आत्म्याच्या गोष्टी आपल्याला परमेश्वराच्या ज्ञानाने कळतील. आणि म्हणून जेव्हा परमेश्वर म्हणतो की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतोय, तेव्हा तो त्याच्या वचनाबद्दल बोलतो, त्याच्या वचनाच्या ज्ञानाबद्दल बोलतो. पुष्कळ वेळा आपल्याला वाटतं की आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या ह्या परमेश्वरापासून आहेत. प्रभू येशू ख्रिस्त तेव्हा रोग बरे करत होता आणि आता आजार देतो, असं काही त्याचं काम बदललेलं नाही. तेव्हाही तो आरोग्य देत होता, आजही तो आरोग्य देतो. तेव्हाही तो समस्या दूर करत होता, आजही तो समस्या दूर करतोय. तेव्हाही तो बंधमुक्तता देत होता, आजही तो बंधमुक्तता देतोय. तेव्हाही तो जीवनच देत होता आणि आजही तो जीवनच देते. प्रेज द लॉर्ड. पण ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपल्यासाठी त्याची इच्छा, त्याची योजना ही चांगली आहे. कोणताच आजार परमेश्वरापासून नाही, कोणतंच दुःख परमेश्वरापासून नाही, कोणतेच अडचण समस्या परमेश्वरापासून नाहीये. हे आजच जाणून घेणं गरजेचं आहे, कारण तो आपला स्वर्गीय प्रेमळ पिता आहे आणि आपला पिता चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपण विश्वासाने आणि त्याची लेकरं या नात्याने अधिकाराने ते आशीर्वाद मिळवावेत अशी त्याची इच्छा आहे. आणि हीच प्रीती प्रगट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना त्याने देवाचं सामर्थ्य, देवाची प्रीती प्रगट केली. आणि ज्या कार्यासाठी तो आला होता ते म्हणजे वधस्तंभावरचं मरण सहन करण्यासाठी, ते कार्य त्याने पूर्ण केलं. कारण जरी तो मानवाला देवाच्या सहवासात, सहभागितेमध्ये पुन्हा घेण्यासाठी आला होता, पवित्रतेत आणि जीवनामध्ये पुन्हा घेण्यासाठी आला होता, पण ते पापाला दंड ठरवल्याशिवाय करणं त्याला शक्य नव्हतं. कारण जरी परमेश्वर प्रीती आहे तरी परमेश्वर न्यायी आहे. आणि माझे लेकरच आहे, जाऊ द्या, पाप केलं, मीच निर्माण केलं, राहू द्या, असं म्हणणं त्याला शक्य नाही. तर पापाला दंड ठरवणं त्याच्यासाठी गरजेचं होतं. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं इब्रिकरास पत्र याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये, 10व्या 15व्या अध्यायामध्ये, आपण जेव्हा 10व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. सुंदर रीतीने पाऊल्याचं वर्णन करतो की जसे मुलं रक्त मांसाचे होते तसा तो रक्त मांसाचा झाला, अशासाठी की मरणावर राज्य करणारा सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि आयुष्यभर मरणाच्या दासात असलेल्या मानवांना बंधमुक्त करून सोडवावे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त देहात पापाला दंड ठरवला जावा यासाठी देह धारण करून आला, रक्ता मांसाचा होऊन आला. परमेश्वराचा क्रोध, पापाबद्दलचा दंड
पापाचं वेतन मरण हे त्यांनी सहन केलं आणि त्या मरणाच्या ऐवजी जीवन आपल्याला द्यावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. देवाची प्रीती देण्यासाठी, देवाचं जे काही पिता म्हणून ओळख आहे ती ओळख करून देण्यासाठी आणि जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि योहान शुभवर्तमान 17 अध्याय आणि 3 वचन सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला आणि ज्याला तो पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. की जे प्रभू येशू ख्रिस्त त्या शंभरवणे स्त्रीला सांगतो की तारण काय, देवाला ओळखणं आणि प्रभू येशूला ओळखणं. जेव्हा आपण प्रभू येशूला ओळखतो तेव्हा आपण देवाला ओळखू शकतो, कारण देवाला कुणीच कधी पाहिलेलं नाही. प्रभू येशूने देवाला प्रगट केलेलं आहे. आणि प्रभू येशूने देवाला कसं प्रगट केलेलं आहे? पिता म्हणून प्रगट केलेलं आहे. पिता म्हणून प्रगट केलेलं आहे. आज आपण त्याला पिता म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. पुढे जेव्हा आपण वचन बघतो की अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे सेवा कार्य पूर्ण केले की त्याने स्वतः पापाचा दंड स्वतःवर घेतला, पापाबद्दलचं मरण त्याने सहन केलं, पापाबद्दलची शिक्षा त्याने सहन केली. आणि रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 9 वचन सांगतं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपल्यासाठी पूर्ण केलेलं कार्य आपण विश्वासाने स्वीकारतो तेव्हा आपलं तारण होतं. ओळख आणि तारण, पित्याची ओळख आणि तारण याच्याबद्दल पवित्र शास्त्र पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतं. कारण वचन आपल्याला सांगतं कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झाले. तर हा विश्वास काय? रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 9 वचन सांगतं की येशू प्रभू आहे असं तू आपल्या मुखाने कबूल करशील. येशू प्रभू आहे मुखाने कबूल करणं म्हणजे काय? नुसतं बोलणं येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे असं आपण जपत राहिलं तर आपलं तारण होईल का? नाही. येशू प्रभू आहे म्हणजे काय? की प्रभू म्हणजे तारणार आहे. माझ्या जीवनाचा अधिकार आता माझ्याकडे नाही, तर माझ्या जीवनाचा प्रभू तो आहे. आणि माझा अधिकार जो पापामुळे सैतानाकडे होता, माझा अधिकार जो माझ्या जीवनावर मी स्वतः चालवत होते तो आता माझ्यावर नाही. तर ज्याप्रमाणे वचन सांगतं की तुम्ही जिवंत देवाचं पवित्र मंदिर आहात, तुम्ही मोलाने विकत घेतलेला, आता तुमचा स्वतःवर अधिकार नाही, त्याप्रमाणे आता माझा स्वतःवर अधिकार नाहीये. तर माझ्या पापासाठी जो मरण पावला, तिसऱ्या दिवशी ज्याला जिवंत देवाने मेलेल्यातून पुन्हा जिवंत केलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आता माझा अधिकार आहे. आणि त्याने वधस्तंभावर जे कार्य पूर्ण केलं ते आपण या विश्वासाने स्वीकारतो तेव्हा आपलं तारण होतं. त्याबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट तो सांगतो की येशू प्रभू आहे असं जर तुम्ही आपल्या मुखाने कबूल करा आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठवलं असं आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवतो. आता आपण सगळेजण विश्वास ठेवतो बरोबर, पण त्याबरोबर हे समजून घेणं महत्वाचं आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मारला गेला तेव्हा तो एकटाच तिथे मारला गेला नाही, त्याच्याबरोबर आपली पाप वधस्तंभाला खिळली गेली, त्याच्याबरोबर आपला जुना स्वभाव वधस्तंभाला खिळला गेला, त्याच्याबरोबर आपल्या प्रत्येकाचा जो आदाम आहे तो वधस्तंभाला खिळला गेला, जुना मनुष्य पण वधस्तंभावर खिळलं गेलं. आणि जेव्हा देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा जिवंत केलं तेव्हा त्याच्याबरोबर त्यांनी आपल्याला देखील पुन्हा जिवंत केलेलं आहे. एफेसकरासपत्र 2 अध्याय. आणि पाऊल म्हणतो की त्याच्याबरोबर त्याने आपल्याला पुन्हा जिवंत केलं, त्याच्याबरोबर त्याने आपल्याला उठवलं आणि त्याच्याच बरोबर स्वर्गीय स्थानामध्ये बसवलेलं. आणि हा अनुभव घेणं, हा नवीन जन्माचा अनुभव घेणं म्हणजे तारण. आणि हा नवा जन्म जो आहे हा जेव्हा आपण धारण करतो, प्रभू येशूने वधस्तंभावर पूर्ण केलेलं कार्य जेव्हा आपण विश्वासाने स्वीकारतो, त्याला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून आपण जेव्हा स्वीकारतो, आपला नवा जन्म जेव्हा होतो तेव्हा पाऊल म्हणतो पहा जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले. जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले. मग काय नवं झालं तारणाच्या अनुभवानंतर? मी जाड होते एकदम बारीक झाले का? सावळा रंग होता एकदम गोरी झाली का? नाही. शरीरात काही बदल झाला का? तारणाच्या अनुभवानंतर कुणाला जाणवलं अचानक शरीरात एका सेकंदात काही बदल झाला नाही. शरीरात बदल होतो का तारणानंतर? नाही. मग मनामध्ये काही बदल झाला का? मनामध्ये तर अजूनही वाईट विचार येतातच, मनात अजूनही राग येतोच, मनात अजूनही द्वेष येतोच बरोबर. मनाचं तारण झालं का? नाही. मग कसलं तारण झालं? आत्म्याचं तारण झालं.
तेच प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. आणि आपण बघतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली, ती आत्मा अशी निर्माण केली. आपला आत्मा परमेश्वराचं प्रतिरूप आहे, पण हा आत्मा पापाच्या अधीन जाऊन, आज्ञाभंगाच्या अधीन जाऊन, सैतानाच्या अधीन जाऊन मृत झाला होता. त्याला पुन्हा जिवंत केलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की आता जसा प्रभू येशू ख्रिस्त आहे, कुठे प्रभू येशू ख्रिस्त? स्वर्गात. जसा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात आहे तसे आपण या जगात आहोत. कुठे आहोत आपण? या जगात. स्वर्गात जाऊ तेव्हा आपण प्रभू येशू सारखे होणार नाहीये. जरी आपण देहाने तसेच आहोत, जरी आपण मनाने विचाराने तसेच आहोत, पण तरी देखील आपला आत्मा 100% तारला गेलेला आहे. आपला आत्मा पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्तासारखा झालेला आहे. जसा प्रभू येशू ख्रिस्त आहे तसे आपण या जगात आहोत. आणि हा अनुभव हा तारणाचा अनुभव होता. हे विश्वासाने स्वीकारणं हा तारणाचा अनुभव. मग एकदा तारणाचा अनुभव आल्यानंतर पुष्कळ ख्रिस्ती लोक मरणाची वाट बघतात, कारण मेल्यावर स्वर्गात जाणार. बरोबर हो की नाही? तारणानंतर मर. कारण तारणाच्या आधी काय आणि तारणाच्या नंतर काय हे शिकवलं जात नाही, सांगितलं जात नाही. आणि म्हणून माझ्या ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतो असं परमेश्वर म्हणतो. आधी काय नंतर काय आपल्याला माहितच नाही. आणि म्हणून बहुतेक 90% ख्रिस्ती लोक आहे तसंच जीवन जगतात. आणि पुष्कळ वेळा आपण बघतो की तारणाचा अनुभव घेऊनही विश्वासणारा आणि अविश्वासणारा व्यक्ती यांच्या जीवनामध्ये काहीच बदल नसतं, काहीच फरक नसतो. पण जो आपला आत्मा तारला गेलेला आहे त्याचं काय महत्व, त्या तारणाचं महत्व काय हे पुढे पाऊल आपल्याला सांगतो. आपला आत्मा पूर्णपणे तारला गेलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्तासारखा झालेला आहे. पण पुढे रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि पहिल्या 2 वचनांमध्ये पाऊल असं म्हणतो की आता तुम्हाला तारणाचा अनुभव आलेला आहे, हा आत्म्यामध्ये तुम्हाला अनुभव आलेला आहे. तरी तारण म्हणजे फक्त आत्म्याचं तारण झालंय, आत्मा स्वर्गात जाणार याचं नाही. तर त्याबरोबर काय काय होणार हे वचन आपल्याला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांनी तुम्ही निरोगी झालेला आहे. यशया 53:5 प्रमाणे पेत्र पुन्हा याची पुनरावृत्ती करतो की प्रभू येशूला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालेला. पण हे तारणामध्ये हे आपल्याला माहितच नाही. आणि म्हणून बरेच ख्रिस्ती लोक आजारी आहेत, बरेच ख्रिस्ती लोक बिछाण्याला खेळलेले आहेत, बरेच ख्रिस्ती लोकांचं बीपी कमी जास्त होत राहतं, शुगर कमी जास्त होत राहते. बरोबर, कारण प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या माराने आपण निरोगी झालेलो होतो, आपण स्वीकारलेलंच नाही. वचन सांगते की प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालेले आहात. कधी कधी त्याने मार खाल्ला आपल्यासाठी? रोज मार खातो का? आपल्याला सर्दी झाली तर तो मार खातो, आपल्याला ताप आला तर तो मार खातो का पुन्हा पुन्हा? नाही. 2000 वर्षापूर्वी आपण निरोगी झालेलो. पण जेव्हा आपण ते विश्वासाने स्वीकारू की आपलं तारण त्याच्या रक्ताने झालेलं आहे, त्याच्या रक्ताने आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. स्तोत्र 103 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. स्तोत्रकर्त्याला विश्वासाने पवित्र आत्म्याने कितीतरी वर्ष आधी प्रगट केलं होतं. आज प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान होऊन 2000 वर्ष होऊन गेले तरी आपल्याला कळलेलं नाही. आणि अजूनही आपण पापात, आजारात आणि समस्यातच आहोत. पण देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण या बंधनांमध्ये जगू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. आपल्या आत्म्याचं जेव्हा तारण झालेलं आहे तेव्हा आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की माझ्या सर्व पापांची क्षमा झाली, सर्व पापांची. पुष्कळ वेळा कधी कधी जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही समस्या येते तेव्हा आपण आपले सर्व पाप आठवतो, हो ना? अगदी लहानपणापासून आपल्याला जे जे आठवलं की मी ते माझं वागले होते मला क्षमा कर, कसं वागले होते क्षमा कर. बरोबर, पण परमेश्वर म्हणतो की मी तुमच्या सर्व अपराधांची क्षमा करतो आणि यापुढे मी ते आठवणारच नाही. मग आपण का आठवतो? जेव्हा आपण पश्चाताप करून तारणाचा अनुभव जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला मिळालेला आहे तेव्हा आपल्या सर्व पापांची क्षमा झाली याची खात्री आपल्याला असणं गरजेचं आहे. सर्व पापांची, भूतकाळात घडलेल्या पापांची, आजही कदाचित जर माझ्याकडून चुकून पाप झालं, उद्याही जर माझ्याकडून काही पाप झालं तरी त्याची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताने एकदाच केलेली आहे. माझ्या सर्व पापांची क्षमा त्याच्या रक्ताने झालेली हे समजणं फार गरजेचं आहे. तो माझे सर्व रोग बरे करतो. नाही, मेंदूचा कॅन्सर आहे
प्रत्येक गाठ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात वितळून जाईल. प्रत्येक आजार, प्रत्येक दुखणं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये निघून जाईल. आणि नासुरी प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याने आज प्रत्येकाला पूर्ण आरोग्य मिळालेले आहे. हे विश्वासाने स्वीकारा, कारण ते त्यांनी दिलेले आशीर्वाद आहेत. ते आपण विश्वासाने स्वीकारावं अशी त्याची इच्छा. कारण आपण बघतो की अनुवाद 28 प्रमाणे आजार हा शाप आहे, कर्जबाजारीपणा हा शाप आहे, वांझपणा हा शाप आहे, कमतरता शाप आहे. पण गलती 3:13 प्रमाणे वचन आपल्याला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून मुक्त केलेले. प्रेज लॉर्ड. म्हणून आज तुमचा अधिकार विश्वासाने घ्या. आज तुमचा अधिकार विश्वासाने घ्या. एखादा आशीर्वाद मला मिळालेला नाही म्हणून ती परमेश्वराची माझ्यासाठी इच्छा नाही असं समजू नका. कारण इफिस 1:3 प्रमाणे तो म्हणतो की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला प्रभू येशू मध्ये आशीर्वादित केले. आपण आशीर्वादित आहोत. प्रभू येशूने आपल्याला देव केलेल्या तारणामध्ये फक्त पापांची क्षमा नाहीये, तर पूर्ण आरोग्य आहे, शापापासून मुक्तता आहे, निरोगी जीवन आहे, दीर्घायुष्य. स्तोत्र 91 मध्ये म्हटल्याप्रमाणे तो तुला दीर्घायुष्य देऊन तृप्त करतो. प्रभू येशू ख्रिस्त 33 वर्षाचा असताना तरुणपणात मरण पावला अशासाठी की तुम्ही आणि मी त्याच्यामध्ये दीर्घायुष्य जीवन जगावं. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले ही बातमी आपल्यासाठी नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये कोणाचंही अकाली मरण होणार नाही. कोणाचंही ऍक्सिडेंट मध्ये मरण होणार नाही. कारण प्रभू येशू आलेला आहे, तो जीवन देण्यासाठी आणि विपुल जीवन देण्यासाठी आलेला आहे. प्रभू येशू मध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने दीर्घायुष्य जीवन जगले आणि आनंदाने प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेले. ही आपल्यासाठी असलेली बातमी असणार आहे. कारण सुवार्थ आपल्यासाठी आहे की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे, मारणारा नाही. विश्वासाने आज आपण जीवनाचा स्वीकार करू. विश्वासाने जीवनाचा स्वीकार करू. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर असताना पित्यापासूनचा दुरावा सहन केला. आज आपल्या प्रत्येक नात्यातला दुरावा दूर होणार येशूच्या नावामध्ये. आपल्या प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये प्रभू येशू त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या प्रीतीचा आणि त्याच्या सामर्थ्याचा वर्षाव करणार आहे. आपण विश्वासाने स्वीकारूया. प्रत्येक तुटलेलं कुटुंब प्रभू येशू त्याच्या प्रीतीने आज जोडणारे आपण विश्वासाने स्वीकारूया. कारण आपला स्वर्गीय प्रेमळ पिता चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. त्याने आपल्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त केलेले आहे. आपण भरभराटीमध्ये जीवन जगावं अशी त्याची इच्छा आहे. मग पुष्कळांना वाटतं की मग हे प्रॉस्परिटी गॉस्पेल आहे, हे प्रॉस्परिटी गॉस्पेल सांगतात. नाही, वचन हे सांगतात. योहानाचं 3रं पत्र आणि 2ऱ्या वचनामध्ये प्रेषित योहान अशी प्रार्थना करतो. प्रेषित योहान की ज्याला परमेश्वराने प्रगटीकरण दिलं, प्रभू येशूने प्रगटीकरण दिलं, तो अशी प्रार्थना करतो की हे माझ्या बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, आत्मा आपला सगळ्यांचा सुस्थितीत आहे, त्याच्याबद्दल शंका बाळगू नका. पुष्कळ वेळा आपल्याला व्हिडिओज बनवले जातात आजकाल की ज्याच्यामध्ये दाखवतात की अचानक रॅप्चर झालेले आहेत, अर्धे लोक निघून गेलेत, अर्धे लोक खाली राहिलेले. आपण खाली राहणार नाही. प्रभू येशूने आपल्यासाठी वधस्तंभावर मोकळं केलेलं तारण इतकं स्वस्त नाही की सैतान आपल्याकडून ते हिरावून घेईल. आपण आपलं तारण गमावू शकत नाही. जेव्हा आपण विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारलेले, पश्चाताप आणि पापांची क्षमा अनुभवून जेव्हा आपण आपल्या जीवनाचा प्रभू असं त्याला स्वीकारलेले, तेव्हा आपल्याला तारण प्राप्त झालेले, आपला न्याय निवाडा होणार नाही. पुष्कळांना असं वाटतं की मग पिक्चर दिसेल माझा सगळा तिथे आणि मग ते मग मला नरकात टाकेल. भीतीपोटी आपण जीवन जगतो, हो ना. प्रत्येक गोष्टीची भीती वाटते. अंधाराची भीती वाटते, आजाराची भीती वाटते, सैतानाची भीती वाटते,
नरकात पण का नको जायला, सैतान आहे तिथे ना, असं आपल्याला वाटतं. पुष्कळांना वाटतं की सैतान नरकाचा राजा आहे, तिथे तो सैतान नाही. तो जो अग्नी आहे तो परमेश्वराच्या क्रोधाचा आणि नीतिमत्वाचा अग्नी आहे. तो अग्नी सैतानासाठी परमेश्वराने निर्माण केलेला आहे आणि तो सैतानासाठी आहे, आपल्यासाठी नाही. आणि न्याय निवाड्याची भीती बाळगू नका जर तारण झालेले, कारण प्रभू येशू स्वतः म्हणतो की जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे. ते मरणातून जीवनात पार गेलेले, त्यांच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येणार नाही. पुन्हा रोमकारास पौलही हे म्हणतो की जितक्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, जितके प्रभू येशूचे, तितक्यांना दंडाज्ञा नाहीच, दंडाज्ञा नाहीच. म्हणून भीतीमध्ये जीवन जगू नका. वचन सांगतं, प्रेषित योहान म्हणतो, पूर्ण प्रीती भीती नष्ट करते आणि हीच प्रीती, पित्याची प्रीती आपल्याला कळावी आणि कृपेने विश्वासाच्या द्वारे आपलं तारण व्हावं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आला कृपेने विश्वासाच्या द्वारे, कारण ती कृपा रोज आपल्या जीवनात आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेला तेव्हा ती कृपा काढून घेतली गेलेली असं, ती कृपा आजही आपल्या जीवनात विपुल कृपा आपल्यावर आहे. पण ज्या दिवशी ती कृपा विश्वासाने मी स्वीकारेल तेव्हा ती माझ्यासाठी लागू होते. संपूर्ण मानव जातीच्या पापांच्या क्षमेसाठी प्रभू येशूने यज्ञ केलेला आहे. फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही, फक्त विश्वास राहण्यासाठी नाही, तर संपूर्ण मानव जातीसाठी. आणि ज्या दिवशी जी व्यक्ती विश्वासाने तो यज्ञ स्वीकारेल, प्रभू येशूला स्वीकारेल, त्या दिवशी कृपेने विश्वासाच्या द्वारे त्या व्यक्तीचं तारण होईल. कारण परमेश्वराची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ही प्रीती देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला, पित्याची ओळख करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि योहान शुभ वर्तमान 1 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, प्रभू येशूवर विश्वास ठेवला, जितक्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला, तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. काय होण्याचा अधिकार दिला? देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. म्हणजे जेव्हा आपण परमेश्वराला आपला पिता म्हणून ओळखत आहोत, तेव्हा आपण आपला अधिकार समजून घेणं गरजेचं आहे की स्वर्गीय परमेश्वर निर्माण करता हा माझा पिता आहे आणि मी त्याचा मुलगा आहे. मुलगा आहे. काय म्हटलेले? मुलं होण्याचा अधिकार दिला. पुन्हा पौल वारंवार हे सांगतो की जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही देवाचे पुत्र आहात. काय म्हणतो तो? पुत्र आहात. कारण पुत्र हे काय? पदवी आहे, स्थान. एक सुंदर उदाहरण सांगतो की त्या राष्ट्रपती स्त्री असेल तरी आपण काय म्हणतो? सन्माननीय राष्ट्रपती म्हणतो. पुरुष असेल तरी आपण काय म्हणतो? सन्माननीय राष्ट्रपती म्हणतो. बरोबर? कारण ते पद आहे, तो अधिकार आहे. तसं तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा, तुम्ही देवाचे पुत्र आहात, हा अधिकार तुम्हाला आहे. कारण प्रभू येशू देवाचा पुत्र आहे आणि जेव्हा तो या जगात आला आणि वधस्तंभावर मरण पावला, तेव्हा आपल्या वाटचं मरण आणि आपली जागा त्यांनी घेतली आणि त्याची जागा, देवाचे पुत्र असण्याची जागा आणि अधिकार त्याने आपल्याला दिलेला आहे. प्रभू येशू म्हणतो की सर्व सत्ता आणि अधिकार मला देण्यात आलेला आहे आणि प्रभू येशूने पुत्र या नात्याने तो अधिकार आपल्याला दिलेला आहे. आज आपण जिवंत देवाला पिता म्हणून ओळखण्याची गरज आहे, कारण त्याशिवाय आपण त्याची उपासना करू शकणार. आपण बघितलं की जेव्हा आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, स्वर्गीय प्रेमळ पित्याला आपला पिता म्हणून स्वीकारतो, आपल्याला तारणाचा अनुभव येतो, आपला आत्मा 100% नवीन झालेला आहे. पण मग पुढे पापातच जगायचं का? पौल म्हणतो कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापातच जीवन जगावं का? मुळीच नाही. तर काय होतं पुढे? तर त्याचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येऊन वस्ती करतो. आणि ज्याप्रमाणे स्तोत्र करता हजारो वर्षापूर्वी विश्वासाने म्हटला की तो आपल्या नावास्तव मला नीती मार्गाने चालवतो. कोण चालवतं नीती मार्गाने? तो नीती मार्गाने चालवतो. आपण स्वतः नीती मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वतः व्यसनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वतः वाईट स्वभावातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. वारंवार आपल्याला अपयश येतं. पण जेव्हा आपण प्रभू येशूला आपल्या जीवन देऊन टाकतो, जेव्हा प्रभू येशूला आपण आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, जेव्हा स्वर्गीय पित्याला आपण आपला पिता म्हणून ओळखतो, तेव्हा तो त्याच्या नावास्तव आपल्याला नीती मार्गाने चालवतो. प्रेज द लॉर्ड.
आणि रोमकरासपत्र 12 अध्याय आणि 1 वचनामध्ये पाऊल म्हणतो की तुम्ही आपली शरीर जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. आत्म्याचं 100% तारण झालेलं आहे. आता तुमचं शरीर तुम्ही जिवंत यज्ञ म्हणून परमेश्वराला समर्पित करा. त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला चालवेल, तो तुम्हाला पापापासून दूर ठेवेल, तो तुम्हाला त्याच्या नावासाठी नीती मार्गाने चालवेल. आणि पुढे तो म्हणतो की तुमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी परमेश्वराची असलेली उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय हे समजून घेण्यासाठी या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होते. हे जे शरीर आहे ह्याला स्वर्गाचं राज्य मिळणार नाहीये, पण म्हणून या शरीराने पापाच्या आणि आजाराच्या दास्यात राहावं अशी परमेश्वराची इच्छा नाही. तर या शरीराने आरोग्यामध्ये राहावं, विजयामध्ये राहावं, निरोगी राहावं, भरभराटीमध्ये राहावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या मनाचं नवीकरण व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे, की ज्याद्वारे आपण त्याची इच्छा समजून घेऊ शकू आणि त्याच्यावरील विश्वासात, विजयामध्ये आपण वाटचाल करत राहू. पुष्कळ वेळा आपल्याला जे दिसतं डोळ्यांनी त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो. आपण आपल्या मनाने त्या गोष्टीची उत्तरं देतो, कृती करतो आणि फक्त मन आणि शरीर असं आपण जगत असतो. पण जे प्रभू येशूने शंभरोनी स्त्रीला प्रगट केलं ते आज समजून घेणं गरजेचं आहे की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे. आपण आत्मा आहोत. आपल्याला बाहेरून जे दिसतंय तसं जगायचं नाहीये, तर आपल्याला आतून बाहेर जगायचंय. आतमध्ये मी प्रभू येशू ख्रिस्तासारखे, माझा आत्मा प्रभू येशू ख्रिस्तासारखा आहे. मी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय स्थानामध्ये आहे. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. त्याच्याद्वारे सर्व सत्ता आणि अधिकार मला आहे. सैतान माझ्या पायाखाली आहे. विंचू आणि साप यांना तुडवीत चालण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार मला देण्यात आलेला आहे. या अधिकारामध्ये जगण्याची गरज आहे. हा अधिकार समजून घेऊन त्याच्यामध्ये जगण्याची गरज आहे. आज आपण विश्वासाने आपला आत्मा, जीव आणि आपले शरीर त्याला समर्पित करूया. आपल्या स्वर्गीय निर्माणकर्त्याला आपण आपला पिता म्हणून ओळखूया, कारण आपण त्याला पिता म्हणून ओळखावं अशी त्याची इच्छा आहे. पुनरुत्थानानंतर तो मरियेला म्हणाला की जाऊन माझ्या बांधवांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता, जो माझा देव आणि तुमचा देव त्याच्याकडे जातो. आणि त्याच दृष्टीने पिता म्हणून आपण त्याच्याकडे पाहावं अशी त्याची इच्छा आहे. तो स्वर्गीय प्रेमळ पिता आजही आपली वाट बघत आहे. कदाचित बरेच वर्ष झाले असतील आपण ख्रिस्ती जीवन जगत असू, आपण चर्चला येत असू, आपण आराधना करत असू, पण अजूनही परमेश्वराला आपण आपला पिता म्हणून ओळखलेलं नसेल, तर अजूनही आपण त्याच्या प्रीतीपासून दूर आहोत. कारण वचन सांगतं की त्याला ओळखणं हेच सार्वकालिक जीवन आहे आणि त्याला पिता म्हणून ओळखून त्याच्या प्रीतीचा स्वीकार करणं हे सार्वकालिक जीवन आहे. ते सार्वकालिक जीवन, तो तारणाचा अनुभव, ते कृपेचा आणि नीतिमत्वाचं विपुलता स्वीकारून असलेलं जीवनात राज्य करणं याच्यामध्ये आपण जगावं अशी त्याची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्या सर्वांना भरण्याची त्याची इच्छा आहे. आपण विश्वासाने त्याच्या चरणाजवळ जाऊया. शेवटचं वचन आपण वाचूया. थेसलोनिकरास पहिलं पत्र, थेसलोनिकरास पहिलं पत्र 5 अध्याय आणि 23 वचन. शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाऊ. आपल्या आत्म्याचं पूर्णपणे तारण झालेले, आपले शरीर त्याच्यामध्ये पूर्णपणे निरोगी आहे, आरोग्यात आहे आणि आपल्या मनाचं नवीकरण होते आणि आपला आत्मा, जीव आणि शरीर प्रभू येशू ख्रिस्त तो येईपर्यंत त्याच्यामध्ये निर्दोष राखण्यासाठी समर्थ आहे. जसा आपला आत्मा सुस्थितीत आहे तसं आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सुस्थिती, ज्याला इंग्लिशमध्ये प्रॉस्पेरिटी असं म्हटलेलं आहे, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉस्पेरिटी आणि उत्तम आरोग्य मिळावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि ज्या सेवेसाठी त्यांनी आपल्याला निर्माण केलेले आहे ते म्हणजे पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याचे साक्षी होण्यासाठी. आणि ती साक्ष काय की माझा पिता चांगला आहे, त्याची दया सनातन आहे,
कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं अशी त्याची इच्छा आहे. आपण उठून उभे राहूया, त्या सेवेसाठी आपण स्वतःला समर्पित करूया. अजूनही आपण जिवंत देवाला आपला पिता म्हणून स्वीकारलेला नसेल, तर तो आजही आपल्याला त्याच्या कृपेमध्ये चालवण्यास आणि पिता म्हणून त्याची प्रीती प्रगट करण्यास आपल्या जवळ आहे. कारण वचन सांगतं तो सर्वदा जवळ असणारा परमेश्वर आहे. अजूनही कुणाला तारणाचा अनुभव आलेला नसेल, तर आजच आपण प्रभू येशू ख्रिस्ताला हाक मारूया. कारण वचन सांगतं जो कोणी त्याचं नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचं तारण होईल. आकाशाखाली पृथ्वीवर दुसरं कोणतंच नाव नाही की ज्या नावामध्ये तारण आहे. केवळ नासोरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तारण आहे. आज ते तारण आपण विश्वासाने स्वीकारूया. धन्यवाद अप्पा पिता, धन्यवाद अप्पा पिता, धन्यवाद देतो तुझ्या पवित्र जिवंत लिखित वचनाबद्दल. आज तुझं जिवंत वचन दुधारी तलवारीप्रमाणे आमच्या जीवनात कार्य करत असताना आम्ही विश्वासाने तुझं वचन स्वीकारतो. प्रभू येशू तुला बसलेला क्षमा झालेली आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्यावरील विश्वासाच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन आणि तारण प्राप्त होऊन जिवंत देवाची मुलं होण्याचा अधिकार मिळालेला आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. होय प्रभू येशू, आम्ही तुझे आहोत आणि आम्ही तुझे आहोत म्हणून आम्ही जिवंत देवाचे पुत्र आहोत, तुझ्या बरोबरीचे वारीस आहोत, अब्राहमाचे संतान आहोत. म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अब्राहमाला दिलेले सर्व आशीर्वाद आमचे आम्ही तुला धन्यवाद देतो. राष्ट्रांना आशीर्वादाचं कारण होण्यासाठी तो आम्हाला आशीर्वादित केलेला म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. होय अप्पा पिता, आज आम्ही आमचं स्वतःचा तुला समर्पण करीत असताना आम्ही आमचं शरीर जिवंत, पवित्र आणि तुला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करतो. आणि आम्हा प्रत्येकासाठी असलेली तुझी उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय हे समजून घेण्यासाठी आमच्या मनाचं नवीकरण व्हावं, आमचं रूपांतर व्हावं म्हणून आज आम्ही तुझ्या अधीन होतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या मनाचं नवीकरण कर. होय अप्पा पिता, आमच्या जीवनाद्वारे केवळ तूच उंचावला आणि गौरवला जा. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जिवंत देवाची मुलं या नात्याने अधिकार घ्या. आपल्या शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक आजाराला, आपल्या कुटुंबातील प्रत्येक समस्येला येशूच्या नावात धमकावून आपल्या जीवनातून काढून टाका. आजच तारणाचा दिवस आहे, आज समय अनुकूल आहे, आज आपल्या विजयाचा दिवस आहे. कारण युद्ध परमेश्वराचं आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याने विजय आपल्याला दिलेला आहे. नासोरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात जिवंत देवाचे लेकरू या नात्याने मी अधिकार घेते आणि प्रत्येक आजाराला, प्रत्येक विकाराच्या आत्म्याला, प्रत्येक दुष्टात्म्याला, प्रत्येक दुष्ट शक्तीला येशूच्या नावात धमकावते आणि आज्ञा करते या ठिकाणावरून निघून जा. प्रभू येशूला बसलेल्या माराने तुम्हाला आरोग्य मिळालेले आहे, विश्वासाने स्वीकारा. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्ही आशीर्वादित आहात. तुमच्या पोटचं फळ आशीर्वादित आहे. तुमच्यामध्ये कुणीही वांझ असणार नाही, तर परमेश्वर तुम्हाला मुलांची आनंदी माता करत आहे. प्रत्येक समस्या आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये दूर होते. प्रत्येक अडखळण आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये दूर होत आहे. प्रत्येक व्यसन, प्रत्येक व्यभिचार प्रभू येशूच्या नावामध्ये आज मोडून काढला जातोय आणि प्रभू येशूची बंधमुक्तता आज आपल्याला मिळते. आपण विश्वासाने स्वीकारूया. तुमची टोपली आणि परात आशीर्वादित आहे. परमेश्वर तुमच्या हाताला यश आणि बरकता देत आहे. परमेश्वर देवा तुमचं कुटुंब आशीर्वादित करत आहे. परमेश्वर देवा तुमचा बाहेर येणं जाणं आशीर्वादित करत आहे. कोणत्याही गोष्टीची उणीव तुम्हाला राहणार नाही, कारण परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे. तुम्हाला काही उणं पडणार नाही. तुमच्या आयुष्याचे सर्व दिवस तुम्हाला कल्याण आणि दयाळी लाभतील आणि परमेश्वराच्या घरात तुम्ही चिरकाल राहाल.
परमेश्वर तुमचा पुरवठा करणार आहे. तुमचं पात्र काठोकाठ भरून वाहते. तुमच्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा प्रभू येशू ख्रिस्त याचकडे तुम्ही पाहत असताना तुम्ही लज्जित आणि फजित होणार नाही, कारण तुम्ही जिवंत यहोवा देवाची पवित्र प्रजा आहात. तुम्ही भरपूर अन्न खाल, तृप्त व्हाल आणि तुमच्या जिवंत देवाचं स्वर्गीय प्रेमळ पित्याचं तुम्ही गौरव कराल. तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढ्या पाहाल, तुमच्या मुलांची मुलं तुमच्या दृष्टीस पडतील. परमेश्वर देवाने तुम्हाला दीर्घायुष्य देऊन तृप्त केलेलं आहे. त्याने तुम्हाला कर्ज मुक्त केलेलं आहे. सर्व समस्यातून बंधनातून मुक्त करून त्याने त्याचा शांतीचा, आनंदाचा, पावित्र्याचा आत्मा तुमच्यामध्ये घातलेला आहे. विश्वासाने स्वीकारा. प्रभू येशूची वधू म्हणून, त्याची मंडळी म्हणून ख्रिस्त या खडकावर तुम्ही रचले जात असताना तुम्ही आशीर्वादित आहात. तुमची मंडळी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आहे. केवळ नाशिकमध्ये नाही, केवळ महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण जगामध्ये प्रभू येशूच्या नावासाठी मीठ आणि प्रकाश बनून जगणारे जिवंत देवाचे सेवक परमेश्वर देवक तुमच्यामधून उभे करत आहे. पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही त्याचे साक्षी व्हाल. विश्वासाने स्वीकारा आणि विश्वासाची ढाल घेऊन उभे राहा आणि त्या दुष्टाचे सगळे जळते बाण येशूच्या नावामध्ये विझवून टाका. प्रभू येशू मध्ये तुम्ही विजयी आहात. प्रभू येशू मध्ये तुम्ही आशीर्वादित आहात. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. पवित्र आत्मा मागा. त्याच्या कृपादानाने तो तुम्हाला परिपूर्ण करून तुमच्या जीवनात आणि तुमच्या जीवनाद्वारे पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी होण्यासाठी आणि प्रभू येशूचं गौरव होण्यासाठी महान सामर्थ्याने तुमचा उपयोग करून घेईल. तुमचं जीवन पुन्हा कधीच जुनं राहणार नाही, कारण जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले. धन्यवाद अप्पा पित्या, तू गौरवला गेलास. धन्यवाद प्रभू येशू, तू गौरवला गेलास. धन्यवाद पवित्र आत्मा, तू गौरवला गेलास. पुन्हा एक बार अप्पा पित्या आम्हा सर्वांना, मंडळीला, पाळक साहेबांना आणि इथे असलेल्या प्रत्येक लहान थोरांना तुझ्या चरणाजवळ समर्पित करून तारणारे प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विनंती केली म्हणून तर आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज